आपण पाहतोय जय पवार सुद्धा स्वतः कार्यकर्त्यांना समर्थकांना आवाहन करतायत। मोठी गर्दी इथं रस्त्याच्या दुतर्फा जमलेली आहे। पार्थिव त्यांचं अजितदादांचं यावेळी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आणण्यात येते, मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची समर्थकांची गर्दी असल्यामुळे अडथळा इथं होत असल्याचं देखील पाहायला मिळते। गर्दी इतकी जमली की लोकांना पाय ठेवायला जागा नाही आहे। अशा परिस्थितीत अजितदादांचं पार्थिव इथं आणण्यात येते आणि जय पवार यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन सुद्धा यावेळी केल्याचं पाहायला मिळतंय। तर यावेळी आपले कार्यकर्ते समर्थक अजितदादा अमर रहे अशी घोषणाबाजी करतायत। अजितदादा परत या अशी अर्थहाक यावेळी कार्यकर्ते समर्थक अजितदादांना हाक मारत असल्याचं पाहायला मिळते। बारामती महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ते अजितदादा नेहमीच झपाटून काम करत राहिलेले आहेत। तात्काळ निर्णय घेणं, स्पष्टवक्तेपणा, ग्रामीण भागातील समस्यांची त्यांना चांगली जाण होती। तळागाळापर्यंत प्रत्येक घरातल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत अजितदादा हे पोहोचलेले होते। त्यामुळे प्रत्येकाला आज अजितदादाच्या जाण्यानं धक्का बसलेला आहे आणि या ठिकाणी अजितदादांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आणण्यात आलेलं आहे। काही वेळातच पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर कार्यकर्ते नेते अजितदादांचं शेवटचं दर्शन घेतील, आपल्या दादाला शेवटचं पाहतील। धडाडीचे नेते, कार्यक्षम नेते अशी अजित पवार यांची ओळख होती। प्रशासनावर जबरदस्त पकड त्यांची होती आणि आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि समर्थक अजितदादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथं जमलेले आहेत। सुनील तटकरे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत, प्रताप सरनाईक सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, विविध पक्षांचे नेते जमलेले आहेत आणि पार्थिव अंत्यदर्शनासाठी इथं ठेवण्यात आलेला आहे। यावेळी आपण पाहतोय अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी या मैदानात ठेवलेलं आहे। पवार कुटुंबीय सुद्धा तिथं पोहोचतंय। आणि या ठिकाणी पण आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आपल्या अजितदादांची शेवटची झलक मोबाईल फोनमध्ये टिपण्यासाठी सगळ्यांचे फोन आपण पाहतोय की त्याच दिशेनं आहेत आणि सगळेजण यावेळी अजितदादांची शेवटची झलक पाहण्यासाठी इथं जमलेले आहेत आणि घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं केली जाते। अजितदादा अमर रहे अशी घोषणाबाजी केली जाते। अंत्यदर्शनासाठी पार्थिव मैदानात आणण्यात आलेला आहे आणि सध्या त्यांचे कुटुंबीय अंत्यदर्शन घेत असल्याचं पाहायला मिळते। पार्थ पवार यावेळी तिथं आहेत, त्यांचे कुटुंबीय सुद्धा इथं असल्याचं पाहायला मिळते। सगळे कार्यकर्ते, नेते पवारांचं अंत्यदर्शन घेत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा इथं केलेलं आहे। पोलीस नागरिकांना शांत रहा, सहकार्य करा असं आवाहन करतायत। जय पवारांनी सुद्धा यावेळी समर्थकांना, कार्यकर्त्यांना आणि दादांच्या पार्थिवाला पोलिसांनी सुद्धा शासकीय सलामी दिल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादांचं पार्थिव यावेळी
विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आणण्यात आलेलं आहे। विद्याप्रतिष्ठान बाहेर कार्यकर्त्यांचा जनसागर लोटलाय। पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। शांत व्हा जय पवारांनी सुद्धा बारामतीकरांना विनंती केलेली आहे, कारण जेव्हा जेव्हा दादा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायचे तेव्हा दादा प्रत्येकाला म्हणायचे शिस्त पाळा, शांत राहा, मी प्रत्येकाला भेटणार आहे, प्रत्येकाचं म्हणणं ऐकणार आहे, प्रत्येकाच्या समस्या ऐकणार आहे। आणि विद्याप्रतिष्ठान बाहेर कार्यकर्त्यांचा जनसागर आता लोटलेला आहे। खाली घे वाटलं माझा काय हाईट आहे ना, माझी कॅमेराची हाईट आहे ना, समजा हाईट बघ एवढी। सगळ्यांनी शांततेमध्ये एका रांगेत येऊन यानंतर पहिल्यांदा नातेवाईक या ठिकाणी दर्शन घेतील, नंतरच या ठिकाणी गर्दी करायची आहे, तोपर्यंत हलू नका। पवार कुटुंबियांकडून दादाच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यात आलेलं आहे आणि अजित पवारांच्या पार्थिवाला शासकीय सलामी सुद्धा देण्यात आलेली आहे। अजितदादांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठान प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। पोलिसांनी त्या पद्धतीचं आवाहन सुद्धा करत असल्याचं पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांनी समर्थकांनी अंत्यदर्शन घ्या, मात्र रांगेत या। आणि यावेळी पवार कुटुंबियांनी सुद्धा अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे। पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलेलं आहे। पार्थिव विद्याप्रतिष्ठान प्रांगणात ठेवण्यात आले, म्हणजे मैदानात ठेवण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात समर्थकांची कार्यकर्त्यांची तिथं गर्दी जमल्याचं पाहायला मिळत आहे। पवार कुटुंबियांकडून सध्या अजितदादांचं अंतिम दर्शन घेतलं जात आहे। पूर्ण पवार कुटुंबीय अजितदादांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी इथं पोहोचले। पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आले, तर पार्थिवाला यावेळी शासकीय सलामी सुद्धा देण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण थेट पाहतोय, विद्याप्रतिष्ठानच्या मैदानातली ही दृश्य आहेत। अलोट गर्दी दादाला पाहण्यासाठी इथं जमलेली आहे। दर्शन करून पुढे चला, थांबू नका। विद्याप्रतिष्ठान बाहेर कार्यकर्त्यांचा जनसागर लोटलेला आहे। पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय। बॅरिकेडवरून उड्या मारू नका, थोडा दमदार मित्रांनो। हे जे बॅरिकेडवरून उड्या मारतात तसं करू नका, बॅरिकेड पडतं। पोलिसांकडून वारंवार कार्यकर्त्यांना समर्थकांना आवाहन केले जाते। अजितदादा अमर रहे, अजितदादा परत या अशी आर्तहाक सुद्धा अजितदादांना घातली जाते। विद्याप्रतिष्ठान बाहेर कार्यकर्त्यांचा जनसागर लोटल्याचं हे चित्र आपण पाहतोय। पवार कुटुंबियांनी अंतिम दर्शन पार्थिवाचं घेतलेलं आहे। बॅरिकेडवर लोड देऊ नका, थोडा वेळ थांबा, थोडा वेळ कडा जागेवर बॅरिकेडवरून उड्या मारू येऊ नका, एका ठिकाणी राहा।
सगळ्यांचं दर्शन होणार. तुम्ही फक्त शिस्तीत आणि लाईनीत या ठिकाणी या, बिलकुल गडबड करू नका. महिला असतील, वृद्ध पुरुष असतील, त्यांना प्रेफरन्स द्या. लोटालोटी रेटारेटी अजिबात करू नका. परत बॅरिकेडवरून काही लोक उड्या मारतायत. मोबाईल पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन इथं केलं जाते. मात्र महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते, समर्थक यावेळी बारामतीत दाखल झालेले आहेत. विविध पक्षाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते इथं दाखल झालेले आहेत आणि अजितदादांची शेवटची झलक पाहण्यासाठी, अजितदादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता आज इथं आपल्याला पाहायला मिळतो. पवार कुटुंबियांकडून दादाच्या पार्थिवाचं दर्शन सध्या घेण्यात येतं. आधी पवार कुटुंबियांनी दर्शन घ्या आणि त्यानंतर सर्वसामान्यांसाठी दर्शन जे ते दर्शन सुरू करण्यात येईल असं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे. रांगेत हे दर्शन घ्या असं सुद्धा आवाहन पोलिसांनी केलं होतं आणि आता राष्ट्रवादीचे नेते सुद्धा पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळते. सुनील तटकरे इथं आलेले आहेत. चला, काही करू नका, काही अजिबात नाही. यावेळी आपण पाहतोय दादांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठान मैदानात ठेवण्यात आलेलं आहे. उद्या सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा काढली जाईल आणि 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. विद्याप्रतिष्ठान मैदानात जनसागर लोटल्याचं पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची, समर्थकांची गर्दी. आता राष्ट्रवादीचे नेते सुद्धा अंतिम दर्शन दादांचं घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. रुपाली चाकणकर, सुनील तटकरे हे सुद्धा इथं दर्शन घेत आहेत. करू नका असं सूचनांचं पालन करा. ऐका, सगळ्यांनी सूचनांचं पालन करा, गडबड करू नका. पोलीस वारंवार शांतता राखा, सूचनांचं पालन करा हे आवाहन त्यांना करतायत. पवार कुटुंबियांकडून सध्या दादांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं जात आहे. थेट विद्याप्रतिष्ठानच्या बाहेरची ही दृश्य आहेत. दादांनी केवळ राजकारण नव्हे तर सहकार आणि क्रीडा क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान दिलेलं आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून अध्यक्ष म्हणून त्याचं काम पाहिलेलं आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि इस्रायल यासारख्या अनेक देशांचे दौरे त्यांनी केलेले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाचे अनेक दशकं निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्यक्षम प्रशासक आणि राज्याच्या राजकारणात एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळवला आहे. त्यांनी मंत्रिमंडळात विविध मंत्री पदसुद्धा भूषवलेली आहेत. त्यांच्या कामाची ओळख, त्यांच्या कामाची पद्धत ही सुद्धा आपण जर पाहिलं तर वेगळी होती. अजितदादांच्या कामाचा उरका, त्यांच्या जमेची बाजू होती. सामान्यांच्या कामाशी, अडचणी सोडवण्याशी बांधिलकी असलेला कामाचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला. अजितदादांच्या अकाली जाण्यानं सामान्यांचा ऐकणारा हक्काचा माणूस काळानं हिरावलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा माणूस, जनतेशी नाळ असलेला राजकारणी, जनतेचा हक्काचा माणूस आज त्यांना सोडून गेलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीत विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आणि संपूर्ण देश हळहळला. अजित पवार आज मुंबईहून जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांसाठी बारामतीला निघालेले होते. दरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बारामतीत विमान लँड करतानाच कोसळलं आणि या अपघातात अजित पवारांसह एकूण 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस कार्यकर्त्यांना आवाहन करतायत, सूचनांचं पालन करा, एक एक करून रांगेत येऊन अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घ्या असं म्हणतात. मात्र तिथं जनसागर लोटलेला आहे, त्यामुळे प्रत्येक जण अजितदादांचं पार्थिव पाहण्यासाठी, आपल्या अजितदादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी इथं आलेला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा आता अजितदादांचं पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे. पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथली थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. अजित पवारांच्या रूपानं महाराष्ट्राला एक हरहुन्नरी नेता मिळालेला होता. जनतेच्या प्रश्नांची जाण अजित पवारांना होती. त्याची कामं करण्याची पद्धत, जागेवर प्रश्न सोडवण्याची धमक अजित पवारांमध्ये होती. म्हणूनच ते जनता, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांच्या अगदी जवळचे होते. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळतंय. अजित पवारांची कामाची भुरळ जनतेलाच नव्हे तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याला होती. प्रत्येक नेत्यानं आज प्रतिक्रिया दिलेली. प्रत्येकासाठी अजित पवार एक
वेगळ्या आठवणी सोडून गेलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अरे झालं ना बाबा, ही रांग आहे, थांबू नका तुम्ही, चला चला पुढे, ताई चला पुढे, चला चला पुढे चला. जागेवर निर्णय घेण्याची धमक अजित पवारांमध्ये होती, त्यामुळे त्यांच्या कामाची शैली सर्वांनाच आवडायची. मुद्दा कोणताही असो त्यावर अजित पवार परखड मत मांडायचे. त्यामुळेच अजितदादा इतर राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे होते, त्यांची वेगळी शैली होती. अजित पवारांची पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात भरून निघणं अशक्य आहे. त्यांच्यासारख्या स्पष्टवक्त रोखठोक नेता महाराष्ट्रात पुन्हा होणं नाहीये. आज महाराष्ट्राच्या जनतेनं हक्काचा नेता गमावला. त्यामुळे अजितदादांच्या जाण्यानं प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक समर्थकाच्या डोळ्यात, बारामतीकरांच्या डोळ्यात आज पाणी आहे. सुरेंद्र पवार आपल्याला त्यांच्या पार्थिवाजवळ बसून राहिल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्येक जण आज अंतिम दर्शनासाठी इथं येतोय. चला हो, चला ताई, चला पुढे, चला चला. अरे इकडून का नाही सोडलं? बॅरिकेड ओपन करा आता, ते ओपन करा, पॅरलल लावा. तुमचं चॅनल कोणतं?